फर्स्ट बिझनेस. म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं शॉप नसणं आणि फक्त ऑनलाईन करणं टास्क. आम्ही ऑर्गॅनिक करतो हे म्हणणं सफिशियंट नसतं, की मला पर्सनली शेतकरी आणि शेत माहिती असलं पाहिजे. सो आता किती शेतकरी ओव्हरऑल जोडले गेलेत? शेतकऱ्याला मला शेवटी कॉन्फिडन्स द्यायचा आहे की मी तुम्ही उगवलेलं पुढे विकू शकते. ही सगळे शेतकरी हे 3 ते 4 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहेत आणि आमचं एक कलेक्शन सेंटर आहे. राईट. ऍक्च्युली दॅट्स अ गुड क्वेश्चन. म्हणजे ते फॅड नाही म्हणणार मी, पण लोकांना तो आता एक फॅन्सी शब्द झालाय. आता शेल्फ लाईफला पण महत्व आहे का? एकच हेल्थ चांगलं ठेवायचं रहस्य म्हणजे फ्रीज घरी ठेवू नका. आठवड्यातनं एकदा ऑर्गॅनिक भाजी आणण्यापेक्षा मी जर 3दा डिलिव्हर करत असेल आठवड्यातून, तर विल इट हेल्प द कस्टमर्स ऑर द बिझनेस एज वेल? फिलॉसॉफी असते ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये की तुम्ही जेव्हा ते होल फार्मची बायोडायव्हर्सिटी क्रिएट करता तेव्हा 10% ते नेचरला जाणारे असं गृहीत धरा. एखाद्या कॉलीफ्लॉवर मध्ये तुम्हाला आळी दिसली तर इट्स अ गुड साईन. वर्ड ऑफ माउथ इज समथिंग ज्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात. रिसेंटली मी खूप ऑब्झर्व केलं या कॅन्सर पेशंट्सच्या यायला लागले. खूप फॅक्टर्स आहेत रे. लाईक इट इज एक तर रिसोर्स इंटेन्सिव्ह. सो वी विश यू अ स्लो ग्रोथ. जनरली आपण असं म्हणत नाही. नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर ऑर्गॅनिक फार्मिंग ह्या विषयावरती बोलायला ऑन्टरप्रेनर रिसर्चर मुक्ता पंडित आलेली आहे. बायो बास्केट म्हणून तिचं व्हेंचर आहे, तर त्याचे सगळे डिटेल्स अर्थातच डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहेत. तर आपण तिच्याकडनं भरपूर माहिती घेणार आहोत, शिकणार आहोत आणि अर्थातच तिच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जर का प्रोडक्ट्स खरेदी केली तर तेही खूप चांगलं होईल. सो मुक्ता, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. हाय सोहम, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस. सो बायो बास्केटची सुरुवात कशी झाली ह्याच्याविषयी तर सांगच, पण त्याच्या आधी तू आय थिंक जर्मनीमध्ये रिसर्च करत होतीस, तर त्या रिसर्च बद्दलही सांग आणि ते ट्रान्झिशन कसं झालं हे आम्हाला ऐकायला आवडेल. राईट. सो मी आधी इकडे बॅचलर्स केलं पुण्यातनं गरवारेला मायक्रोबायोलॉजीमध्ये, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आणि ते झाल्यानंतर मास्टर्स करता मी जर्मनीला गेले. आणि तिथे माझा कोर फील्ड वॉज सॉइल रिसर्च, कारण इट वॉज अ रिसर्च बेस्ड मास्टर. आणि त्यानंतर आय कंटिन्यूड विथ अ PhD सब्जेक्ट की ज्याचा माझं कोलॅबोरेशन वॉज इन इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट IRI फिलिपिन्समध्ये. सो तिकडे आमचे एक्सपेरिमेंटल फील्ड्स असायचे आणि त्याचा रिसर्च त्यांनी आउटसोर्स केला होता जर्मनीमधल्या काही 7 ते 8 रिसर्च लॅब्सना, जे प्रत्येक जण वेगवेगळ्या टॉपिकवरती रिसर्च करत होतं. दे हॅड डेव्हलप्ड ॲक्च्युली अ राईस व्हरायटी आणि त्या राईस व्हरायटीचा सगळ्या फील्ड्समधला रिसर्च हा आम्ही करत होतो. आमचा भाग त्याच्यातला सॉइलमधलं नायट्रोजन सायकल स्टडी करण्यावर होता, की एखादी नवीन राईसची व्हरायटी जेव्हा आपल्या प्लेटपर्यंत पोचते त्याच्या आधी त्याच्या मागे एक 5 ते 10 वर्षांचा रिसर्च असतो आणि की त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात, इकोलॉजिकल असतील, सॉइल सायकलिंगवरचे असतील किंवा इकॉनॉमिकल असतील. सो ह्या सगळ्या गोष्टी, वॉटर बजेट्सवरती असतील. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्या मागे असतो आणि त्याच्यातला एक छोटा पार्ट आमचा होता जो नायट्रोजन सायकलिंगवरती आम्ही अभ्यास करत होतो. आणि सो ते झाल्यानंतर ॲक्च्युली मी 2019ला इंडियामध्ये आले फेब्रुवारीमध्ये. आणि मला म्हणजे खूप करायचा होता की ॲग्रिकल्चरल मधलाच कोर रिसर्च आम्हाला कंटिन्यू करायचा होता, कारण मी BASF बरोबरही काम करत होते जर्मनीमध्ये ॲग्रिकल्चरल रिसर्चमध्ये, जिथे आम्ही काही नवीन आय वॉज इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट टीम. तर तिथे आम्ही काही नवीन ऑर्गॅनिक प्रॉडक्ट सॉइल करता डेव्हलप करायचा प्रयत्न करत होतो आणि ते प्रोजेक्ट मला इंडियामध्ये कॅरी फॉरवर्ड करायची अपॉर्च्युनिटी होती. पण समहाऊ सगळी परिस्थिती बघितल्यानंतर, खूप कंपन्यांमध्ये व्हिजिट केल्यानंतर, सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, आय रिअलाइज की एवढा कोर रिसर्च आपल्याकडे होणं खूप अवघड आहे, कारण ग्रासरूट लेवलचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. म्हणजे तो रिसर्च होऊन त्याचं ॲप्लिकेशन होणं हे फार अवघड प्रकरण आहे. आणि त्यातनं युरिया जोपर्यंत सबसिडाइज्ड आहे तोपर्यंत असे ऑर्गॅनिक इनपुट्सवाले नवीन प्रॉडक्ट्स, काहीतरी इनोव्हेटिव्ह त्याच्यावरती कोणीतरी इन्व्हेस्ट करणं वॉज अ डिफिकल्ट थिंग, असं मला एकंदरीत रिअलाइज झालं. आणि असं माझं कधीतरी डोक्यात होतं की मी कधीतरी फार्मिंग चालू करीन, पण ते डेफिनेटली आत्ता नव्हतं. पण अपॉर्च्युनिटी आणि सिच्युएशन अशी आली की अ फॅमिली फ्रेंड लेंडेड मी अ लँड की यू कॅन स्टार्ट डुईंग इट हिअर. आणि असं म्हणून मी भोरला चालू केलं स्वतःचं फार्म डेव्हलप करणं. माझं स्वतःचं नव्हतं, माझ्या 10 जनरेशन्समध्ये कोणीही आत्तापर्यंत फार्मिंग केलेलं नाही, किचन गार्डनिंगही केलेलं नाही.
पण तिथे मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आय वॉज लाईक वाय नॉट गेट माय ओन हँड्स इन द सॉइल आणि स्टार्ट डुईंग दॅट, असं ते स्टार्ट झालं. सो इथे मला एक तुला विचारायचं असं वाटतंय की हे तू खूप म्हणजे अर्थात असे खूप लोक असणार आहेत की ज्यांनी फार्मिंग केलेलं नाहीये स्वतः. बरोबर. काही लोकांचं शेत जमीन असेलही पण त्यांनी स्वतः कधी शेती केली नसेल. राईट. तर जेव्हा तू म्हणतेस की ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली, लँड अवेलेबल झाली आणि आता शेती चालू करायची, तर या झोन मधनं मला पहिले 15-20 दिवस किंवा पहिले 3 महिन्याचं थोडं हे सांग ना की काय काय चालू होतं डोक्यात, किंवा म्हणजे आता मी विचार करताना असं मला लक्षात येते की अरे नेमकं काय करायचं. ठीक आहे बाबा, 5 एकर जागा आहे, आता चालू कसं करायचं. राईट. सो मी ऍक्च्युली इंडियात आले होते तेव्हा मी ऑलरेडी 3-4 ऑर्गॅनिक फार्मिंगची ट्रेनिंग्स केली होती. ज्ञानेश्वर बोडकेंबरोबर केलं होतं, एकनाथ कराळे आहेत त्यांच्याबरोबर केलं होतं. सो ही ट्रेनिंग्स घेतली होती. पण ऑफकोर्स जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये उतरायची वेळ येते तेव्हा खूप वेगळं पडतं. जर्मनीतही मला अनुभव होता इन द सेन्स की एक वूफ म्हणून ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड वाईड ऑर्गॅनिक फार्म. तर ते काय करतात, दे ऑफर यू व्हॉलंटिअरिंग ॲट देअर ओन फार्म. असे फॅमिली फार्म्स असतात किंवा कुठलेही फार्म्स असतात. सो जगात त्यांच्याकडे बऱ्याच देशांमधले फार्म्स लिस्टेड आहेत आणि तिकडे जाऊन तुम्ही व्हॉलंटिअरिंग करू शकता. सो ते मी जर्मनीत विकेंड्सला जाऊन केलं होतं. पण तो वेगळा अनुभव होता. तिथे ऑलरेडी डेव्हलप्ड फार्म होतं आणि तिथे जाऊन तुम्हाला हार्वेस्टिंग शिकता यायचं किंवा सॉईल बद्दल काहीतरी कसं टिलेज करायचं किंवा ह्या गोष्टी शिकता यायच्या. पण इथे जेव्हा स्वतःचं करायची वेळ येते तेव्हा खूप, म्हणजे मला तर खूप बेसिक प्रॉब्लेम होते तेव्हा की आय वॉज नॉट इवन अ राईट फिट इन दॅट सिच्युएशन. की तिथे गावात आणि शेतात जाताना लोकांना वाटायचं हे कोण इथे आलंय आणि हे काय करणार आहेत, हे कशी शेती करणार आहे, इथपासनं बेसिक प्रॉब्लेम होते. आणि इवन शेतावरच्या गोष्टी करून घेणं, म्हणजे इरिगेशनवाल्याला बोलवणं, पुढच्या गोष्टी करून घेणं, अगदी बेसिक प्रॉब्लेम्स होते की कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा, कसा करायचा, कसं करून घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी. पण तसं एकदा तुमची ती इकोसिस्टम डेव्हलप व्हायला लागली की तुम्हालाही अनुभव येतो काय करायचंय, कसं करायचंय. माझ्याबरोबर एक म्हणजे ह्याच ट्रेनिंगमधनं एकांची ओळख झाली होती, ते होते, त्यांनी मला थोडीशी प्लॅनिंगला हेल्प केली की सुरुवातीला कुठली क्रॉप्स लावायची, कसं करायचं. मग मी प्रॉपर पूर्ण फॅन्सी एक्सेल टेबल्स करून सगळं क्रॉप रोटेशन आणि हे कसं करायचं, बजेट्स काय ठेवायचे वगैरे सगळं प्लॅनिंग केलं होतं. दॅट प्लॅनिंग वर्कड ऑल्सो व्हेरी वेल. आणि त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली होती. चॅलेंजेस तर असतातच, म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये असतात. फार्मिंगमध्ये खूप वेगळे असतात इन द सेन्स की तुम्हाला फिजिकली सगळं करायची तयारी लागते. की म्हणजे उद्या पाईप एक इरिगेशनचा फुटला तरी सगळं बिघडतं आणि तो सुद्धा वेळेला मी फिक्स करायला शिकले, कारण आयत्या वेळी तुम्हाला माणसं बोलवून ते करता येणं पण शक्य नसतं. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला लागतात. इट्स राईट फ्रॉम IT सिस्टम्स टू इरिगेशन, हे सगळं तुम्हाला शिकण्याची तयारी पाहिजे. आणि ती असेल तर तुम्ही सुरुवातही म्हणजे वाटता उघड की आता उद्यापासून जर शेती करायला सांगितली तर कसं करायचं. पण एक प्लॅनिंगचा भाग असतो आणि त्याप्रमाणे थोडंसं चालू केलं तर इट इज पॉसिबल. म्हणजे डेटा ड्रिव्हन थोडंसं प्लॅनिंग मध्ये जर का केलं आणि एक्झिक्युशनचा चांगला अप्रोच जर का असेल तर इट इज पॉसिबल. इट्स पॉसिबल. आणि मग आता याचा एक प्रश्न असा की ज्यांच्याकडे समजा खूप मोठा लँड पीस नाहीये, बरोबर, तर ती लोक सुद्धा ह्याच्यामध्ये फार्मिंग करू शकतात का? डेफिनेटली. आपल्याकडे जर इफ यू सी की आपल्यात इंडियात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, मोस्टली सगळे मार्जिनल फार्मर्सच आहेत. 1-2 एकरपेक्षा जास्त जमिनी कोणाकडे नसतात. फॅमिली ओन्ड लँड्स वेगळ्या, म्हणजे आपल्यासारख्यांकडे जर खूप एकरावरती असतील तर वेगळ्या, पण जे ऍक्च्युअल कोर शेतकरी आहेत त्यांच्याकडे छोट्याच जमिनी असतात. आणि माझं तर म्हणणं आहे की 1 एकर ते 2 एकरामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं फार्मिंग होऊ शकतं. फक्त तुम्हाला व्यवस्थित क्रॉप रोटेशन सायकल आणि जमिनीचा पोत कसा चांगला ठेवायचा लॉंग टर्म मध्ये, या 2 गोष्टींवरती फोकस केला की फक्त एकच कांदा तर कांदाच नाही घेऊन चालत किंवा 1-2 एकरावर कांदाच ग्रो केलाय असं नाही करून चालत. तर पूर्ण इकॉनॉमिकल मॉडेल 1-2 एकरातही सेटअप करता येतं. म्हणजे आता मी जसं म्हणलं ज्ञानेश्वर बोडके, तर त्यांच्याकडे जे ट्रेनिंग होतं तर ते 1 एकरामध्येच प्रॉफिटेबल शेती कशी करायची ह्याच त्यांचं ट्रेनिंग आहे. आता इथं प्रॉफिटेबल शेती मध्ये काय काय फॅक्टर्स येतात, म्हणजे की म्हणजे घरच्या पुरतं सगळं व्यवस्थित होईल प्लस थोडे पैसे मिळतील का, कोणी तरुण किंवा कुठल्याही वयातले अर्थात, की ह्या अपॉर्च्युनिटीकडे व्यवसाय म्हणून पाहू शकतात.
सो ते बरोबर. प्रॉफिटेबल शेती पण थोडंसं एक्सप्लेन कर. मी प्रॉफिटेबल पेक्षा ना मी सस्टेनेबल वर्ड जास्त वापरीन, कारण द होल पॉइंट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इज सस्टेनेबिलिटी. राईट. काय होतं की जेव्हा आपण कन्व्हेन्शनल फार्मिंग बघतो त्याच्यात की केमिकल्स का वापरायचे नाहीत, सिंथेटिक फर्टिलायझर्स का वापरायचे नाहीत, पेस्टिसाइड्स का वापरायचे नाहीत, तर ह्या सगळ्याचा जो काही गाभा आहे तो सगळा आहे की ओव्हर द पिरियड्स तुम्हाला हीच शेती चांगल्या पद्धतीने जमिनीचा पोट टिकवून करायची. तर द होल गेम इज अबाउट सस्टेनेबिलिटी. राईट. आणि तो जर बॅलन्स तुम्हाला करता आला तर नथिंग लाईक इट. आणि त्याकरता मी म्हणेन की आपलं मगाशी पण बोलणं जे चालू होतं की कोऑपरेटिव्ह फार्मिंग किंवा कम्युनिटी फार्मिंग हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे, राईट. तो या सस्टेनेबिलिटी फॅक्टर मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं. आणि म्हणजे मला असं वाटतं की आपल्याच स्वतःच्या शेतातनं सगळं काढून विकण्यापेक्षा, म्हणजे ते अवघड गणित आहे. आणि बरोबर. म्हणूनच मी माझं स्वतःचं भोरचं सुद्धा ते पुढे मॉडेल तुमचं चेंज केलं की जेव्हा तुमच्याबरोबर अख्खी कम्युनिटी तुम्ही तशी डेव्हलप करता तर तो त्याला जो एक कमर्शियल स्केल तुम्हाला द्यायचा असतो तो जास्त सोपा जातो, असं माझ्या अनुभवातनं मी सांगू शकते. म्हणजे राईट. सो बायोबास्केटमध्ये अशी कम्युनिटी बिल्ड आता तुम्ही येस करताय किंवा येस ती झालीये बऱ्यापैकी, बरोबर. तर त्याचं ओव्हरऑल मॉडेल कसं आहे? म्हणजे बायोबास्केट साईट वरती गेल्यानंतर Right. एकतर काय दिसतं आणि त्याचं बॅकएंड कसं चालतं बरोबर. हे पण थोडंसं सांग. सो भोरला मी तेव्हा स्वतः एक 40-50 प्रकारच्या भाज्या ग्रो करत होते. पण इव्हेंच्युअली असं लक्षात आलं की कमर्शियल साईड जेव्हा बिझनेसची डेव्हलप करायची असते तेव्हा तुम्ही स्वतः दिवसभर शेतावर राहू शकत नाही. बरोबर. आणि एका शेतातनं एवढ्या सगळ्या भाज्या आठवड्यातनं 2 ते 3 वेळा हार्वेस्ट करणं पण पॉसिबल नसतं, इकॉनॉमिकली म्हणा, रिसोर्स वाईज म्हणा, सगळ्याच दृष्टीने. सो मग मीनवाईल या जर्नीमध्ये मी खूप फार्मर्सना भेटले होते, खूप शेतकऱ्यांबरोबर इंटरॅक्शन झाली आणि असं लक्षात आलं की शेतकऱ्यांकडे ऑलरेडी खूप नॉलेज आहे अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणा किंवा जनरल, कारण ते पिढ्यानपिढ्या शेती करत आलेत. त्यांना कळतं, त्यांना फार काही मोठ्या टेक्नॉलॉजीची गरज नसते किंवा त्यांना अनुभवातनं बऱ्याच गोष्टी ऑलरेडी माहीत असतात. सो देन मला असं रिअलाइज झालं, वाय नॉट युटिलाइज दिस पोटेन्शियल. म्हणजे माझा एक्सपर्टीज मी जर बिझनेस साईड साठी वापरला तर शेतकऱ्यांचं हे नॉलेज मी जास्त चांगल्या तऱ्हेने वापरू शकते, कारण त्यांचा प्रॉब्लेम एकच असतो की आम्हाला राईट मार्केटिंग चॅनल मिळालं पाहिजे, इव्हेंच्युअली चांगली प्राइस मिळाली पाहिजे. सो मग त्या दृष्टीने ते कम्युनिटी बिल्डिंग स्टार्ट झालं आणि बरेच फार्मर्स अप्रोच झाले. फक्त कसं असतं की आम्ही ऑर्गॅनिक करतो हे म्हणणं सफिशियंट नसतं, कारण त्याच्यात शेतकऱ्यांचा दोष नाहीये, पण एक अज्ञानाचा भाग असतो की ऑर्गॅनिक म्हणल्यानंतर त्याच्यात खूप फॅक्टर्स येतात की म्हणजे मी एवढ्या भागात 1 एकरामध्ये ऑर्गॅनिक करतो आणि त्याच्या शेजारी कन्व्हेन्शनल फार्मिंग करतो असं म्हणूनही चालत नाही. असेही बरेच शेतकरी मी बघितले, कारण बफर झोन नावाची एक कॉन्सेप्ट असते, कारण ही सगळी केमिकल्स जमिनीतनं लीच आउट होत असतात. सो तुम्हाला एक बफर झोन लागतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेताला एक बफर झोन असणं की जेणेकरून शेजारच्या जमिनीतलं तुमच्यापर्यंत काही येऊ शकणार नाही, अशी एक कॉन्सेप्ट असते. सो बऱ्याच गोष्टी असतात बारीक सारीक. तर त्या दृष्टीने ऍक्च्युअल ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे शेतकरी हे खूप कमी असतात. आहेत डेफिनेटली, देर इज अ लॉट ऑफ फार्मर्स हू व्हेरी रिलिजियसली फॉलो ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिसेस, पण ते व्यवस्थित मॉनिटर करून म्हणा किंवा त्याचं ऑडिट करून म्हणा आणि त्या सगळ्या प्रोसेसेस थोड्या समजावून घेऊन आपण स्वतः ते काय करतात आणि त्यात मॉडिफिकेशन्स कशी करता येतील हे समजावून घेऊन मग त्या शेतकऱ्याला अंडर बायोबास्केट घेणं हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे की मला पर्सनली शेतकरी आणि शेत माहिती असलं पाहिजे. कारण सर्टिफिकेशन हा भाग आपण नंतर बोलूयात, पण पर्सनली शेत आणि शेतकरी माहिती असणं हा माझा क्रायटेरिया आहे की मी कधी जाऊन तिथे बघू शकीन किंवा मला माहिती असेल की ते कुठल्या प्रकारच्या पद्धती वापरतात, कुठल्या प्रकारची बियाणं वापरतात, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आता किती शेतकरी ओव्हरऑल जोडले गेलेत आणि किती वर्ष ते तुझ्यासोबत आहेत? म्हणजे कारण तो पिरियड पण महत्वाचा आहे. याचं कारण असं की तुमच्यामध्ये म्हणजे बायोबास्केट ऍज अ कंपनी, बरोबर, आणि ऑब्व्हियसली यू ऍज अ फाउंडर, राईट, तुमच्या मध्ये एक चांगलं डायलॉग जितका जास्त होईल तितकी तुम्ही एकमेकाला समजत जाल. बरोबर आहे. सो आता साधारण आमची कम्युनिटी मी म्हणेन की एक साधारण 30 ते 35 फार्मर्सची आहे आणि माझ्या बरोबर म्हणजे बायोबास्केट चालू होऊन 4 वर्ष झाली. सो मी त्यांच्याबरोबर 4 वर्ष काम करते, पण त्याच्या आधी म्हणजे 2000 जवळजवळ 3 पासून हे शेतकरी सगळे
ऑलरेडी सेंद्रिय शेती करतायत. कारण हे खूप महत्वाचा फॅक्टर आहे. कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं की तुम्ही उद्या उठून मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो, आधी माझ्याकडे जर कन्व्हेन्शनल प्रोडक्शन होत असेल आणि उद्या तसं चालत नाही. कारण तुम्हाला एक पहिला आय वुड से सायंटिफिकली दे हॅव मेन्शन की 3 वर्षाचा पिरियड लागतो. पण मी म्हणेन 4 ते 5 वर्षाचा पिरियड तुम्हाला खरोखरीच ते नॅचरल प्रोडक्शन यासाठी द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी, की तेवढी यील्ड देणं, मग पेस्टचं प्रमाण कमी होणं वगैरे या गोष्टींसाठी. बरोबर. सो त्याच्या आधीपासून ते शेतकरी करतायत आणि माझ्याबरोबर ते 4 वर्षापर्यंत आहेत. आणि डेफिनेटली ॲज यू सेड की तो जो एक संवाद किंवा ती रिलेशनशिप मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. कारण शेतकऱ्याला मला शेवटी कॉन्फिडन्स द्यायचा आहे की मी तुम्ही उगवलेलं पुढे विकू शकते, हा जो एक कॉन्फिडन्स असतो. कारण तिथे काय कंपनीसारखा MOU साईन नाही होत किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन नाही होत की तुम्ही एवढं लावा एवढं विकलं जाईल. खूप वेगळे वेगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्ड असतात. पण ती रिलेशनशिप डेव्हलप करून त्यांना तो कॉन्फिडन्स देणं की आपण हे करू शकतो आणि पुढे विकलं जाऊ शकतं आणि हे सस्टेनेबल आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे तशाच प्रकारचं कम्युनिटी बिल्डिंग मला बायोबास्केटमध्ये करायचंय. आता समजा कोणी शेतकरी हे ऐकत असेल आपलं कॉन्व्हर्सेशन आणि त्याला जर बायोबास्केट बरोबर एफिलिएट व्हायचंय किंवा लिस्ट व्हायचंय, व्हॉट एव्हर टर्म यू यूज, तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते किंवा त्यांनी काय पद्धतीने तुला अप्रोच केलं पाहिजे? और समजा या 5-10 गोष्टी आहेत ज्या जर असतील तर द फार्मर इज ऑलमोस्ट एलिजिबल फॉर वर्किंग विथ यू, असं काही सांगू शकशील का? म्हणजे असा काही SOP नाही आहे त्याच्याकरता. पण कसं आहे की मी आधी फार्मर घेण्याच्या पेक्षा आय बिलीव्ह इन आधी क्रिएटिंग द डिमांड. सो आम्ही इव्हेंच्युअली म्हणजे स्लोली आणि ग्रॅज्युअली मी फार्मर्स सुद्धा इन्क्रीज करते. कारण मला ॲज आय सेड की शेवटी असं नाही करायचं की मी म्हणीन शेतकऱ्याला बाबा आपण हे लावूयात, पण मला पुढे ते देता येत नाही किंवा विकता येत नाहीये, असं ते गणित करण्यापेक्षा मी आधी कपॅसिटी बिल्डिंग इज वन थिंग विथ फार्मर्स, पण आधी मार्केट डिमांड आहे का नाही क्रिएट करणं हे जास्त महत्वाचं आहे माझ्याकरता. सो माझी कस्टमर डिमांड जशी वाढत जाते किंवा माझा कस्टमर बेस जसा वाढेल तसे मी फार्मर्स वाढवायचा नाही यावर भर देते. आणि असे तर खूप शेतकऱ्यांचे कॉलेज असतात, आम्ही ऍडव्हर्टायझिंग करतो तर कस्टमर्स पेक्षा जास्त एन्क्वायरी या शेतकऱ्यांच्या येतात की आम्हाला पण म्हणजे बायोबास्केटच्या बरोबर कसं असोसिएट होता येईल. तर ॲज आय सेड की माझ्याकरता शेतकरी आणि शेत माहीत असणं खूप महत्वाचं आहे. सर्टिफिकेशन हा एक भाग झाला आणि किती वर्ष ते ऑर्गॅनिक फार्मिंग ऑलरेडी करतायत हा एक दुसरा मुद्दा त्याच्यात आला. आणि या सगळ्या गोष्टी बघून मग मी ठरवते किंवा काय प्रोड्यूस आहे किंवा किती डायव्हर्सिटी ऑफ काय म्हणतात प्रोड्यूस देता येईल. कारण परत मी जसं म्हणलं की एकाच शेतात मला जर कांदा होत असेल किंवा टोमॅटो होत असेल तर त्याचा उपयोग नाही. कारण जेव्हा आपण प्रॉपर प्रॅक्टिकल अप्रोच बघतो बिझनेसचा, तर ही कम्युनिटी डेव्हलप करण्यामागचं कारण ही सगळे शेतकरी हे 3 ते 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत आणि आमचं एक कलेक्शन सेंटर आहे. सो हे लॉजिस्टिकली मला वायबल करायला किंवा इकॉनॉमिकली वायबल करायला मला सगळं प्रोड्यूस एकाच कम्युनिटीतनं येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आत्ताच्या सिच्युएशन मध्ये. सो एखाद्या शेतकरी जर मला फक्त संत्री देत असेल तर ते मला अवघड जातं, कारण त्यालाही अवघड जातं, ट्रान्सपोर्ट कॉस्ट असते, लॉजिस्टिक असतं. म्हणून मी म्हणलं की जसं कम्युनिटी डेव्हलप करण्यावर माझा जास्त भर आहे की हाऊ आय कॅन क्रिएट स्मॉल कम्युनिटीज ऑफ फार्मर्स इन डिफरंट एरियाज, तिथे आम्हाला डायव्हर्सिटी ऑफ प्रोड्यूस सुद्धा मिळेल. तर मग आम्ही चालू करू शकतो. मग तिथे त्याच्यात एक पण भाग येतो की ते अजून दुसऱ्या शेतकऱ्यांना एनकरेज करतात की आपण चालू करूयात, हे करूयात. सो बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात आणि यावरती आम्ही ठरवतो की चालू करायचं का नाही. इंटरेस्टिंग. कारण बऱ्याचदा स्टार्टअप्स मध्ये डिमांड सप्लाय ऑब्व्हियसली प्रॉब्लेम आहेच, पण इथे दोन्ही बाजूनी थोडे जास्त फ्लेक्सेस आहेत. बरोबर. आपण कस्टमर्स कडे येऊया किंवा ओव्हरऑल मार्केटिंग आणि कम्युनिकेशन बद्दल पण काही प्रश्न आहेत. पण मातीचा पोत हा एक बऱ्याचदा शब्द वापरलास, तू पण वापरलास आणि खूप लोक ऑर्गॅनिकच्या ह्याच्यात किंवा ओव्हरऑल शेतीमध्ये वापरतात. तर ते पण थोडं एक्सप्लेन कर की नेमकं ते काय, त्याचं टेस्टिंग करता येतं का किंवा टेस्टिंग केल्यानंतर काय काय त्याचा डेटा अनालिसिस होतो आणि त्याच्यावरनं काय करेक्टिव्ह ऍक्शन्स असतात. बरोबर. आपल्याकडे बरेचसे लॅब्स आहेत, प्रायव्हेट आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, ज्यांच्याकडे सॉइल टेस्टिंग हे केलं जातं. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा फॅक्टर
शेतीतला कुठेही जा तुम्ही, ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही जावा, हा सॉइल हा असतो. कारण शेवटी प्रत्येक सॉइलचा पोत म्हणण्यापेक्षा सॉइलची फर्टिलिटी कशी टिकवून ठेवायची ओव्हर द इयर्स, हे खूप महत्वाचं गणित आहे. कारण सगळा गेम हा जमिनीतल्या नायट्रोजन, कार्बन या सगळ्या न्यूट्रिएंट्सचा असतो. आपण फर्टिलायझर्स का घालतो? कारण नॅचरली जो अवेलेबल नायट्रोजन आहे तो पुरत नाही. सो देन यू ट्राय टू गिव्ह इट फ्रॉम आउटसाइड. पण तुम्ही जर पूर्ण इकोसिस्टीमचा बॅलन्स ठेवलात तिथे, तर ऑटोमॅटिकली नेचरला माहिती आहे ह्या सगळ्या सायकल्स कशा मेंटेन करायच्या. आपण शिकवायची गरज नाहीये किंवा आपण वरून काही घालायची गरज नाहीये खरं तर. म्हणजे अदर दॅन शेणखत म्हणा किंवा काय, केमिकल इनपुट्स घालायची गरज लागत नाही. जर तुम्ही बरेच वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंग करत असाल तर नेचर टेक्स केअर ऑफ इट्स ओन, असं आहे. सो ह्या सगळ्याचा जर व्यवस्थित बॅलन्स साधला तर सॉइल फर्टिलिटी ही लॉंग टर्म पिरियड पर्यंत चांगली राहूच शकते. आणि प्रत्येक मातीत शेवटी कुठलं पीक येऊ शकतं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. पाणी धरून ठेवणारी माती वेगळी असते, ड्राय माती वेगळी असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात त्या सॉइल टेस्टिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कळू शकतात साधारण. आणि त्याकरता तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकता की उद्या माझ्याकडे फक्त जमीन आहे ते म्हणून मी ऊसच घेतो किंवा कुठली भाज्याच सुरू करतो असं करून चालत नाही. की कारण ते पीक तेवढ्या चांगल्या पद्धतीने यायला पण पाहिजे. तिथल्या हवामानावरती अवलंबून असतं, पाण्याच्या सोर्सवरती अवलंबून असतं, बरेच फॅक्टर्स असतात. सो पण माझ्या दृष्टीने मातीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. कारण दॅट इज द कोर ऑफ एव्हरीथिंग. की तुम्हाला सस्टेनेबिलिटी करता त्याचा उपयोग होणार आहे. तुमची सॉइल किती हेल्दी आहे त्याच्यावर प्लांट किती हेल्दी असणार आहे आणि त्याचं प्रोड्यूस किती हेल्दी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. असं आपण म्हणू की 5 वर्ष कमर्शियल म्हणजे इनऑर्गॅनिक नाही म्हणता येणार, कन्व्हेन्शनल शेती, फर्टिलायझर्स वगैरे भरपूर वापरून, केमिकल फर्टिलायझर्स, असा एक लँड पीस आहे जो 5 वर्ष एक फार्मर करतोय आणि एक फार्मर 5 वर्ष कम्प्लीट ऑर्गॅनिक हे करतोय. तर त्याच्यातल्या सॉइल क्वालिटीमध्ये किंवा ओव्हरऑल त्याच्या फर्टिलिटीमध्ये काय डिफरन्स दिसू शकेल? बराच फरक असेल. म्हणजे जर तुम्ही टेस्टिंग जर सायंटिफिकली म्हणायचं झालं तर डेफिनेटली देअर विल बी लॉट ऑफ डिफरन्सेस इन द नायट्रोजन होल्डिंग कपॅसिटी. किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग जेव्हा करतात तेव्हा सॉइलला ती सवय होत जाते म्हणूयात आपण, की नॅचरली नायट्रोजन मेंटेन केला जातो. आणि इथेच ते आपण म्हणजे हे कसं आहे की डॉक्टर जेव्हा सांगतात आपण एखादं औषध घ्यायला लागतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं औषध घेतल्यानंतर मला बरं वाटतंय आणि मग तुम्हाला त्याचीच सवय होत राहते की स्वतः आपल्या बॉडीची इम्युनिटी डेव्हलपच होत नाही की टू फाईट समथिंग. तसंच गणित आहे इथे की आपण केमिकल इनपुट्स द्यायला लागल्यावर द सॉइल डज नॉट मेंटेन इट्स ओन न्यूट्रिएंट सायकल. तर ते एखाद्या आउटपुटनी मेंटेन केलं जातं आणि तोच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल सायकल्स जास्त मेंटेन व्हायला लागतात आणि ओव्हर द पिरियडचं डेफिनेटली या गोष्टींमध्ये फरक पडतोच. पण जसं मी म्हणलं की नॅचरल फार्मिंग मधनं येणारं प्लांट सुद्धा तितकंच हेल्दी असतं आणि त्यातनं मिळणारं प्रोड्यूस सुद्धा तितकंच हेल्दी असतं. असे बरेच रिसर्च स्टडीज सुद्धा झालेत की ज्याच्यात न्यूट्रिएंट कंटेंट हा खूप वेगळा असतो कन्व्हेन्शनल प्रोड्यूस मधला आणि ऑर्गॅनिक प्रोड्यूस मधला. जे नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे असले पाहिजेत ते जास्त ऑर्गॅनिक प्रोड्यूस मध्ये असतात ऍज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल फार्मिंग. कारण द मूळ इज सॉइल, सो तिकडनं सगळं येतंय आणि असा तो डिफरन्स असतो आणि डेफिनेटली फरक पडतो. राईट. आता थोडं कस्टमर्स कडे येऊ किंवा मार्केटकडे येऊ. मे बी 5-10 वर्षापूर्वी थोडं कमी नॉलेज होतं मार्केटमध्ये अबाउट ऑर्गॅनिक, पण आता या 2-3 वर्षात तर ऑलमोस्ट एव्हरीबडी नोज की ऑर्गॅनिक फार्मिंग काय. बेसिक बेनिफिट्स माहिती आहेत की ते चांगलं खाल्ल्यामुळे तब्येत चांगली राहते वगैरे. सो आता ऑर्गॅनिक फूड इनटेक हे एकतर फॅड झालंय का? 2, तू त्या बिझनेसमध्ये असल्यामुळे तुला ह्या अवेअरनेसचा काही त्रास होतो का? ऍक्च्युली दॅट्स अ गुड क्वेश्चन. मला ना जेव्हा कस्टमर एन्क्वायरीज येतात ना तेव्हा विचारतात बरेचदा कस्टमर की म्हणजे काय फायदा आहे वगैरे वगैरे. तर मी लाईक अ डॉक्टर तर तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही हे खा तुमचा डायबिटीस जाईल. पण आपण जेव्हा एक लॉंग टर्म हेल्थचा विचार करतो किंवा लॉंग टर्म वेलनेसचा विचार करतो तर मला असं वाटतं की मी ऑलवेज म्हणते की ऑर्गॅनिक वर्ड हा खूप फॅन्सी झालाय आजकाल आणि ॲज यू सेड की इट हॅज बिकम अ फॅड इन टर्म्स ऑफ, पण मला वाटतं ते उलटं असायला पाहिजे की ऑर्गॅनिक पीपल शुड परसिव्ह इट ॲज नॅचरल फूड. की आपण जे म्हणतो की 20 वर्षापूर्वी आपले आजी आजोबा जे खायचे ते
ऍक्च्युली ऑर्गॅनिकच होतं, कारण तेव्हा इतक्या केमिकल्स आणि या बाकीच्या इनपुट्सचा वापर केलाच जायचा नाही. सो माझ्या दृष्टीने ते फॅड नाहीये, पण वी आर जस्ट ट्राईंग टू गिव्ह यू द फूड इन इट्स नॅचरल फॉर्म. दॅट्स हाऊ इट शुड बी देअर ऑन युअर प्लेट. ऍक्च्युली तसंच असलं पाहिजे. आपण हे कन्व्हेन्शनल फार्मिंगनी बाकीच्या गोष्टी काढल्या आहेत. बरोबर. जशी गरज वाढली आणि जशा गोष्टी बदलत गेल्या, टेक्नॉलॉजी येत गेली, तसं आपण हे क्रिएट केलं. दिस इज अ ह्युमन मेड काय म्हणतात रिक्वायरमेंट, की तुम्हाला हे अशा प्रकारचंही फूड हवंय. ऍक्च्युली फूड हे आपण ज्या फळं आणि भाज्या खातो त्या नॅचरलच असल्या पाहिजेत, ऑर्गॅनिकच असल्या पाहिजेत. जे आपण नॅचरल म्हणून खाणारे तेच जर आपण सिंथेटिकली खायला लागलो तर द होल पर्पज इज डायल्युटेड. आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे ते फॅड नाही म्हणणार मी, पण लोकांना तो आता एक फॅन्सी शब्द झालाय, कारण लोकांना चांगले सोर्स माहित नसतात, असं पण एक आहे. आणि त्यामुळे एनिथिंग लेबल्ड ऑर्गॅनिक इज परसिव्ड ॲज व्हेरी फॅन्सी किंवा काहीतरी नवीन फॅड आहे बाबा हे, अँड एक्सपेन्सिव्ह ऑफकोर्स. दॅट आय एम शुअर यू विल कव्हर इट लेटर. पण लोकांच्या अवेअरनेस बाबत म्हणशील तर मी हे जर 8-9 वर्षापूर्वी करायचं म्हणलं असतं तर डेफिनेटली इट वॉज अ डिफिकल्ट टास्क, कारण तेव्हा म्हणजे ती फॉरेन टर्म झाली असती की. पण आता खूप लोकांना ऑलरेडी लोक खूप हेल्थ कॉन्शियस झाली आहेत, लोकांना काय काय गोष्टी कळायला लागल्या आहेत, ऑर्गॅनिक म्हणजे काय, किंवा लोक आजकाल इव्हन नॉर्मल फूड प्रॉडक्ट्स पण लेबल्स बघून घेतात. सो ह्या गोष्टींचा फायदा होतो डेफिनेटली. पण कधी कधी मला एक असं म्हणजे इन माय हेड असतं, मी ते कस्टमरला म्हणत नाही, की आपण नॉर्मल भाजीवाल्याकडे जाऊन आपण विचारतो का की ह्याच्यावर किती पेस्टिसाइड स्प्रे केली आहेत. पण तुम्हाला ऑर्गॅनिक बद्दल इतके प्रश्न असतात, विच इज अ गुड थिंग. यू शुड हॅव क्वेश्चन्स टू द सोर्स ऑफ युअर फूड, दॅट इज डेफिनेटली देअर. पण म्हणजे आपण कधीच विचारत नाही भाजीवाल्याला तुमची भाजी कुठून येते किंवा किती प्रकारची पेस्टिसाइड आणि किती प्रकारचे फर्टिलायझर्स तुम्ही वापरता. पण ऑर्गॅनिक वाल्यांना हे सगळं करावं लागतं. सो देन माय क्वेश्चन इज की इट्स अबाउट अ चॉईस, राईट? सो यू मेक युअर ओन चॉईस. जसा तुमचा फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली फार्मर ठेवा. नो द सोर्स वेअर युअर फूड इज कमिंग फ्रॉम, आणि दॅट इज व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस. ह्याच्यात आता शेल्फ लाईफला पण महत्व आहे का? कारण की बऱ्याचदा आता होल फूड्स वगैरे सारख्या ज्या ऑर्गॅनिक चेन्स आहेत बाहेर, जे भरपूर लोक घेतात, पण तिथे परत 1-2 आठवड्याची भाजी घेऊन ठेवतात आणि ती फ्रीज मध्ये ठेवतात. म्हणजे किती ऑर्गॅनिक जरी असली तरी ती प्रिझर्व्ह केलेलीच आहे एका पॉइंटला. बरोबर. तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू मध्ये काय फरक पडतो? राईट. सो रिगार्डिंग शेल्फ लाईफ तू जे म्हणलास की असं एक मिथ आहे, अकॉर्डिंग टू मी इट्स अ मिथ, की ऑर्गॅनिक प्रोड्यूस हे लवकर खराब होतं आणि कन्व्हेन्शनल प्रोड्यूस हे जास्त दिवस टिकतं. आता मला खरं तर कन्व्हेन्शनल प्रोड्यूस बद्दल मी कमेंट नाही करू शकत, कारण देर आर सेव्हरल फॅक्टर्स. काय काय जी सीझनल प्रीमियम फळं असतात, स्ट्रॉबेरी म्हणा, अजून ग्रेप्स म्हणा, किंवा काही ती कोल्ड स्टोरेज मधनं आलेली असतात, किंवा त्याच्यावर काही केमिकल्स सुद्धा स्प्रे केलेले असतात ज्यांनी शेल्फ लाईफ वाढते. पण परत मी तेच म्हणेन की ऑर्गॅनिक म्हणजे शेवटी नॅचरल फूड आहे. एखाद्या नॅचरल फूडची जेवढी शेल्फ लाईफ आहे तेवढीच असणार आहे. राईट. आपण ती वाढवू शकत नाही किंवा काही अजून करून कमी करू शकत नाही. बरोबर. सो फ्रीजमध्ये डेफिनेटली स्टोअर तर कराव्या लागतात भाज्या, आपल्याकडचं वेदर आणि या कंडिशन सगळ्या बघून. काही गोष्टी तर आपण फ्रीजमध्येच ठेवतो, पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते का, तर म्हणजे डिपेंड्स तुम्ही किती दिवस खाताय ते. आता तुम्ही आता माझ्या नवऱ्याचे पणजोबा आहे, तर ते म्हणतात की ते कोकणात राहतात. ही इज 90 years old, ही लिव्स बाय हिमसेल्फ, आणि ते डॉक्टर आहेत स्वतः. आणि ते सांगतात की एकच हेल्थ चांगलं ठेवायचं रहस्य म्हणजे फ्रीज घरी ठेवू नका. सो हे म्हणजे कोणीही सांगेल आपल्याला तसं पाहिलं तर, कारण जेवढं तुम्ही ताजं आणि फ्रेश खाल तर दॅट इज समथिंग व्हेरी बेनिफिशियल. आणि त्याकरता आम्ही बायोबास्केटमध्ये सुद्धा, माझ्याकडे अजूनही कोल्ड स्टोरेज हा प्रकार नाहीये, आणि त्याकरता आम्ही प्री ऑर्डर्स घेतो की तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही 1 दिवस हार्वेस्टिंगला वापरतो आणि मग आम्ही फ्रेशली डिलिव्हर करतो. आता कमर्शियल साईड बघता बिझनेसची अशा खूप ऑपॉर्च्युनिटीज आल्या, जेव्हा मला असं वाटायला लागलं की कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे, कारण शेवटी पेरिशेबल प्रॉडक्ट आहे, ते डिलिव्हर व्हायला पाहिजे. पण त्या सगळ्यात तो फ्रेश प्रोड्यूसचा पर्पज डायल्यूट होतो. म्हणजे आपण बाजारात खाणारं ऍपल हे आधी किती दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं गेलंय, किंवा इव्हन रेड कॅरेट्स जी वर्षभर मिळतात. खरं तर तो सीझन वर्षभर नसतो, पूर्वी नव्हता. एक्झॅक्टली. खूप भाज्या अशा आहेत की ज्या सीझनल असतात. काकडी ही सीझनल आहे, लोकांना माहिती नसतं हे, कारण आपण वर्षभर खातो.
म्हणजे टेक्निकली कधी खायला पाहिजे काकडी? उन्हाळ्यात खायला पाहिजे. पण आय एम नॉट सेइंग की काकडी कोल्ड स्टोरेज मधनं येते. आजकाल आपल्याकडच्या सीड्स पण खूप इम्प्रूव्ह झाले आहेत की तुम्ही ऑल अलॉंग द इयर ते प्रोड्यूस घेऊ शकता. पण काही फळं जी आहेत ती स्पेशली आधी किती दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये असतात ह्याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. स्पेशली ऍपल सारखी म्हणा किंवा द्राक्ष सुद्धा इव्हन. बरोबर. सो तिथे ऑलरेडी थोडीफार न्यूट्रिशनल व्हॅल्यू गेलेली असते त्या फळांची. त्यामुळे फ्रेश फूड हे फ्रेशच खाल्लं पाहिजे. राईट. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो डेफिनेटली. पण त्यात ऑर्गॅनिक आणि कन्व्हेन्शनल मध्ये फार काही फरक पडतो असं मी म्हणणार नाही. सो याच्यात आता ऑर्गॅनिक जेव्हा आपण आता फ्रॉम अ बिझनेस साइड मी विचारतोय की याच्यात डिलिव्हरी सायकल्स जर का वाढवल्या, राईट, विच मीन्स कस्टमर्सना थोडं एक्सपेन्सिव्ह पडणार आहे. बरोबर. बिकॉज आय एम अटेम्प्टिंग मोर नंबर ऑफ डिलिव्हरीज. बरोबर. सो तिथे मग मी फ्रेश प्रोड्यूस द्यायची प्रोबॅबिलिटी वाढवतो का? म्हणजे यू मीन टू से डिलिव्हरी सायकल्स म्हणजे आम्ही 2दा देतो त्याच्याऐवजी अजून 4दा. राईट. म्हणजे की जो तू मगाशी पॉइंट मांडलास की बरोबर. समजा आपण असं कन्सिडर केलं की आपल्याला रोज फ्रेश भाजी हवी आहे. राईट. रोज प्रॉबेबली इट इज फार फेच बरोबर. की शक्य प्रॉबेबली होणार नाही किंवा बरोबर. खूपच पैसे द्यायला लागतील. बरोबर. पण आठवड्यातनं एकदा ऑर्गॅनिक भाजी आणण्यापेक्षा मी जर 3दा डिलिव्हर करत असेल आठवड्यातून, राईट, तर विल इट हेल्प द कस्टमर्स ऑर द बिझनेस एज वेल? राईट. सो फ्रॉम द कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की अगदी रोज भाजी फ्रेश आणायची गरज नाही पडत. कारण आता आपण फॉर एक्झाम्पल पालेभाज्या घेतल्या म्हणा किंवा टोमॅटो घेतले म्हणा, लगेच अगदी त्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होत नाही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी. किंवा काही भाज्या अशा आहेत ज्या टेबल टॉपवरच स्टोअर करायच्या असतात. फॉर एक्झाम्पल टोमॅटोज नेव्हर टू बी पुट इन द फ्रीज असं माझं आहे. पण ते बऱ्याच जणांना माहीत नसतं. पण आठवड्यातनं 2 वेळा आय थिंक इट्स मोर दॅन इनफ. वी कॅन स्टील कीप द न्यूट्रिशनल बेनिफिट. कारण आय एम अश्युअरिंग यू हिअर की आम्ही आज हार्वेस्ट करून तुम्हाला उद्या देतोय. जर तुम्ही अजून कुठे गेलात तर आपल्याला माहित नाहीये ना हार्वेस्टिंग कधी झालंय. कारण 2-2, 3-3 दिवसही भाज्या विकणारे इव्हन आठवडाभर टिकवून भाज्या विकणारे वेंडर्स असतातच. आणि त्यामुळे मला असं वाटतं की डिलिव्हरी सायकल तर आम्ही वाढवू शकतो. पण ते परत स्केल आणि ह्याचं कमर्शियल गणित झालं की कस्टमर डिमांड वाढेल तेव्हा मग अजून एखादा हार्वेस्टिंग डे किंवा डिलिव्हरी डे इन्क्लूड करता येईल. पण आत्ता जे आमचं गणित आहे किंवा आत्ता जे काही मॉडेल आहे 2 दिवस हार्वेस्टिंग करायचं, आय थिंक दॅट्स मोर दॅन इनफ. इव्हन फ्रॉम अ कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू की आम्ही स्टील तुम्हाला फ्रेश देऊ शकतो आणि ते हार्वेस्ट केलेलं तुम्ही आठवडाभर नक्की खाऊ शकता. या दृष्टीने ते सेट झालेलं आहे आणि आय थिंक दॅट्स मोर. बट ऑफकोर्स कस्टमर डिमांड जशी वाढेल तसं आम्ही डिलिव्हरी डेजही वाढवू शकतो. आणि दॅट्स मोर वायबल फॉर द बिझनेस टू जेव्हा डिमांड वाढेल तेव्हा. आता बायोबास्केटमध्ये एग्ज, मीट हे ऑर्गॅनिक जेव्हा इन्क्लूड होतं आहे का? पहिला प्रश्न की डू यू सेल एग्ज आणि मीट? नाही, अजून नाही इन्क्लूड केलं. मीट आय डोंट थिंक सो आय विल एव्हर गेट इन टू दॅट झोन. पण एग्ज इज समथिंग डेफिनेटली वी आर थिंकिंग ऑफ. कारण चांगली अंडी सुद्धा मिळत नाहीत जी अँटीबायोटिक फ्री, हॉर्मोन फ्री असतात. किंवा आजकाल एक नवीन टर्म आली आहे फ्री रेंज एग्ज असतात की जिथे तुम्ही कोंबड्यांना म्हणजे ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी बघितल्या तर म्हणजे जसं खरं तर कोंबड्यांनी नॉर्मल तसंच असलं पाहिजे. पण आपण त्या ह्युमन रिक्वायरमेंट्स आल्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या आहेत. पण डेफिनेटली आता तरी डेअरी प्रॉडक्ट्समध्ये आमच्याकडे फक्त तूप असतं आणि तेवढंच आहे आता. पण डेफिनेटली एग्सचा विचार मी करते आता. आणि या प्रॉडक्ट्सना आपण ऑर्गॅनिक कधीच म्हणू शकत नाही कारण ते बाय प्रॉडक्ट आहेत. म्हणजे सायंटिफिकली जेव्हा सर्टिफिकेशन सुद्धा मिळतं तेव्हा यू कॅन्ट कॉल एग्स ऑर्गॅनिक किंवा यू कॅन्ट कॉल घी ऑर्गॅनिक. फार तर फार तुम्ही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह फ्री म्हणू शकता. 100% नॅचरल बिकॉज ते बाय प्रॉडक्ट आहे. अ बाय प्रॉडक्ट कॅन नेव्हर बी 100% ऑर्गॅनिक. म्हणजे कारण ऑर्गॅनिक किंवा म्हणून ते फ्री रेंज एग्ज अशी टर्म आली आहे की जिथे कोंबड्यांना तुम्ही त्यांचं पळवून फूड शोधायला लावता. दॅट इज अ फ्री रेंज एग. बरोबर. आणि तिथे मग जेव्हा बाकीच्या गोष्टी मेंटेन केल्या जातात की त्या कोंबड्या काय खातात, तिथलं ग्रास मग ऑर्गॅनिकली ग्रोन आहे का, किंवा घीचा विचार केला तर तिथल्या काऊज जे फॉडर खातायत ते कसं ग्रो केलंय, तिथली जमीन कशी, या सगळ्या गोष्टी येतात. सो ते बाय प्रॉडक्ट कॅन नेव्हर बी लेबल्ड ऑर्गॅनिक बट द फार्म कॅन बी. असं आहे ते. राईट. इंटरेस्टिंग. पण इसेन्शियली जेव्हा आता ऑर्गॅनिक आपण म्हणतो त्यावेळेस स्मॉल बॅच प्रोडक्शन किंवा थोडं रिस्पॉन्सिबल फार्मिंग टेक्निक ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे प्रोड्यूस साईज
इनव्हेरिएबली छोटा असतो. बरोबर. त्यांनी कदाचित प्राइस वाढते. बरोबर. आणि इन्स्टंट जो आपल्याला हे किंवा लॅक ऑफ प्लॅनिंग आपल्याकडे दिसतं हल्ली, तर त्याच्यात हे फिट होणं थोडं अवघड आहे. सो ऑर्गॅनिक फूड पेक्षा ऑर्गॅनिक लाईफस्टाईल हा फोकस ठेवणं गरजेचं आहे का जास्त? आपण जे मगाशी बोलत होतो ह्याच्या आधी, की कम्प्लीट तुमची लाईफस्टाईल बदलणं आणि ती अगदी ऑर्गॅनिक करणं, म्हणजे अगदी तुम्ही बांबूचा ब्रश वापरण्यापासून ते तुम्ही काय खाताय इथपर्यंत बघणं हे खूप अवघड आहे आजकालच्या काळात. बरोबर. एकतर वेळ हा एक कन्स्ट्रेंट असतो, की त्या गोष्टी शोधून त्या ऍक्च्युली वापरायच्या आणि करायचं. ऑथेंटिसिटी हा एक भाग असतो, की आपल्याला वेंडर सुद्धा तसा माहीत असला पाहिजे, जो आपल्याला हे चांगल्या प्रकारचं फूड देऊ शकतो. आणि तर मी म्हणेन की अख्खी लाईफस्टाईल चेंज म्हणजे वन स्टेप ॲट अ टाइम, की तुम्हाला त्या गोष्टींची सवय लागत जाते आपोआप. की जास्त आता आमच्याकडे बायोबास्केटमध्ये वी हॅव अदर प्रोडक्ट्स टू. आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या डाळी असतात, पिठं असतात, ग्रेन्स असतात. पण जास्त डिमांड ही आमची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सला आहे आणि आम्ही सुद्धा ते प्रमोट करतो, कारण दॅट्स समथिंग यू आर गोइंग टू ईट इन द रॉ फॉर्म, राईट? सो वाय नॉट स्टार्ट फ्रॉम देअर, वन स्टेप अ डे, की तुम्ही ॲटलिस्ट तिकडनं तरी नो युअर फार्मर, नो तुमचं फूड कुठनं येतंय इथपासून जरी सुरुवात केली तरी दॅट इज मोर बेनिफिशियल. ऑर्गॅनिक फूड महाग का असतं हा एक खूप वेगळा मुद्दा. मे बी यू कॅन क्रिएट अनदर क्वेश्चन फॉर इट, कारण हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. सांगूनच टाका. खूप खूप फॅक्टर्स आहेत रे. लाईक इट इज एक तर रिसोर्स इंटेन्सिव्ह. तुम्ही जे काम फॉर एक्झाम्पल मी सांगते की एखादं 1 एकरवरती तुम्हाला वीड काढावी लागते. पिकामध्ये वीड येते तर ते तुम्ही काहीतरी स्प्रे करून 1-1.5 तासात संपवू शकता. पण इथे तुम्हाला तेवढा लेबर मॅन्युअली लावायला लागतो आणि ती वीड काढावी लागते. सो म्हणजे अँड लेबर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे तुम्हाला नाही म्हणलं तरी $300-400 पर आवर प्रत्येक लेबरला पे करावे लागतात, पर डे पे करावे लागतात. आणि तेवढी 1 एकरासाठी मला किमान एक 6 ते 7 लेबर्स लावावे लागतात तिथे. सो दिस इज लाईक वन पार्ट ऑफ इट. पण इन जनरल रिसोर्स इंटेन्सिव्ह आहे. त्यानंतर ॲज यू मेन्शन्ड द यील्ड इज व्हेरी डिफरंट दॅन कन्व्हेन्शनल फार्मिंग. मी डिफरंट म्हणेन, मी कमी म्हणणार नाही, कारण माझी अशी एक फिलॉसॉफी आहे की ऍक्च्युली जे प्रोड्यूस येतंय ते जेवढं यायला पाहिजे तेवढंच येतंय. आपण आपल्या रिक्वायरमेंटमुळे एखाद्या प्लांटला 10 टाइम्स जास्त प्रोड्यूस करायला लावतो. सो अशी एक फिलॉसॉफी असते ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये, की तुम्ही जेव्हा ते होल फार्मची बायोडायव्हर्सिटी क्रिएट करता तेव्हा 10% ते नेचरला जाणारे असं गृहीत धरा. कीटक खाणार आहेत, अजून व्हॉट एव्हर पेस्ट येणार आहे, कारण ते त्यांचंही खाणं आहे. बरोबर. सो गिव्ह इट टू द नेचर 10% बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ नेचर. आणि ही अख्खी इकोसिस्टीम त्या फार्मवर असणं गरजेचं आहे रादर. सो म्हणजे आम्ही असं सांगतो कस्टमरला की एखाद्या कॉलीफ्लॉवरमध्ये तुम्हाला आळी दिसली तर इट्स अ गुड साईन की इट्स अन ऑर्गॅनिक प्रोड्यूस, कारण आजकाल तेही दिसत नाही. म्हणजे बाहेरचं तुम्ही घ्यायला गेलात कोबी, कॉलीफ्लॉवर, कॅटरपिलर इज अ व्हेरी इसेन्शियल पार्ट ऑफ कॉलीफ्लॉवर और कॅबेज आयडियली. तर ती इकोसिस्टीम असणं त्या फार्मवर सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो यील्ड क्वालिटी उत्तमच असते, पण क्वांटिटी हा एक इश्यू आहे कन्व्हेन्शनल आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. पण ती नॅचरली जेवढी यायची तेवढीच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये येते. इथे आपण वाढवलेली आणि या गोष्टींमुळे प्राइस पॉइंट वाढत जातात. सो मी त्याला एक्सपेन्सिव्ह म्हणणार नाही, पण हा एक परसेप्शनचा भाग असतो. कारण म्हणजे 10 वर्षापूर्वी कोथिंबीर ₹5 मिळत होती म्हणून ती आत्ता पण ₹5 मिळावी अशी कस्टमरची अपेक्षा असते. पण जशा बाकीच्या गोष्टींच्या किमती वाढत जातात तशा याही गोष्टींच्या किमतींना पैसे द्यायची आपली तयारी असली पाहिजे. आणि कारण हा आपल्या रोजच्या ह्याचा खूप महत्वाचा भाग असतो, फळं आणि भाज्या. सो महाग म्हणणार नाही मी त्याला, पण लोकांचं परसेप्शन बदलणं खूप गरजेचं आहे असं मला खूप वाटतं त्यावर. नाही आणि म्हणजे हे अशा कॉन्व्हर्सेशन्स मधनं इनफॅक्ट ती माहिती जाणं इज मोर इम्पॉर्टंट. कारण की तो पुढचा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरनं जेव्हा कॉन्टेंट क्रिएट करता तर तिथे हा चॅलेंज येतो का की अरे तुमचा बिझनेस आहे त्यामुळे तुम्ही म्हणणारच की हे 100% ऑर्गॅनिक आहे किंवा सो तो चॅलेंज कसा येतो, किंवा तिथे अजून आपण काय काय ऍड करू शकतो की जे कस्टमर्सना अजून एज्युकेट करेल, ऍट द सेम टाइम बिझनेसमध्ये पण ग्रोथ होईल. बरोबर. सो कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा भाग आहे, इन द सेन्स की मी जसं म्हणलं की
उद्या नॉर्मल भाजी जेव्हा मला विकायची कन्व्हेन्शनल, तेव्हा मला हा कस्टमर अवेअरनेस क्रिएट करण्याची गरजच नाहीये. राईट. सो इथे माझ्याकरता 1 कस्टमर अ डे आहे. तिकडे जर एखाद्या नॉर्मल स्टॉलवरती जाऊन 50 लोक घेत असतील, तर माझ्याकडे रोज येणारा नवीन कस्टमर हा एकच आहे. कारण तिथे मला थोडा अवेअरनेस क्रिएट करावा लागतो. अजूनही मी पर्सनली कस्टमर एन्क्वायरीज मला बघायचं असतं लोक काय प्रश्न विचारतात. आय ऑल्सो हँडल इट. आणि लोकांना तो कॉन्फिडन्स देणं की व्हॉट एक्झॅक्टली वी मीन, व्हॉट एक्झॅक्टली वी सेल, व्हॉट इज द फिलॉसॉफी, हे सगळं थोडं समजावून सांगावं लागतं. आणि कस्टमरला तो एक विश्वासाचा भाग असतो. थोडा ट्रस्ट फॅक्टर हा आला की कस्टमर स्टेज लॉयल विथ यू. मग तिथे तुम्हाला परत प्रॉब्लेम येत नाही, कारण कस्टमरलाही घेतल्यानंतर फरक जाणवायला लागतो. सो कंटेंट क्रिएशन म्हणजे मी भर देते की सोशल मीडियावर आम्ही शक्यतो आमचा प्रॉडक्ट नाही विकणार, बट वी विल टेल यू द बॅक एंड स्टोरीज. की वी विल टेल यू मोर अबाउट, वी विल ट्राय टू एज्युकेट यू. वी विल टेल यू की वाय ऑर्गॅनिक प्रोड्यूस इज एक्सपेन्सिव्ह, मग कसं का आहे एक्सपेन्सिव्ह, किंवा सर्टिफिकेशन बद्दल काही असेल तर वी डेली गेट लॉट ऑफ एन्क्वायरीज अबाउट इट आणि वी ट्राय इट. ऑफकोर्स प्रॉडक्ट सेलिंग हा एक भाग असतो जो करावा लागतो. बरोबर. पण जास्त माझा भर असतो की आपण बॅक एंड स्टोरीज जास्त सांगाव्यात, की जेणेकरून लोकांना एक्झॅक्टली ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे हे कळेल. कारण ऑर्गॅनिक ही टर्म पण इतकी मिसकॉन्सेप्च्युअलाइज्ड आहे की लोकांना त्याच्यातलेही फरक माहीत नसतात. ऑर्गॅनिक काय, कन्व्हेन्शनल काय आहे, नॅचरल फार्मिंग काय आहे, रेसिड्यू फ्री फार्मिंग काय आहे. सो हे जे कॅटेगरीज आहेत त्यातलेही फरक माहीत नसतात. सो जास्त याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यावर माझा सोशल मीडियावर भर असतो. किंवा एखादा काय बाबा गाजराचाच वियर्ड शेपवाला फोटो टाकलाय, तर टू टेल पीपल की जस्ट गो बियॉन्ड दीज कॉस्मेटिक इम्परफेक्शन्स. हे प्रोड्यूस सुद्धा चांगलंच आहे. की आपण म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं असतं की आपण ह्युमन्ससाठी जो क्रायटेरिया वापरतो तोच आपण फळभाज्यांना वापरतो, की चांगली दिसणारी भाजी एकसारखी दिसणारी, असे आपण क्रायटेरियाज लावतो. पण ते चुकीचे आहेत. त्याचा अर्थ असा नाही की ते प्रोड्यूस वाईट आहे, की दॅट इज हाऊ द नॅचरल प्रोड्यूस इज. सो ह्या गोष्टींकरता मी सोशल मीडिया वापरण्याकरता जास्त त्याच्यावरती जास्त भर देते. आणि असा म्हणजे लोक खूप क्युरियस आहेत. आय वुड से मला असा प्रॉब्लेम नाही आला कधी की तुमचा ब्रँड आहे म्हणून तुम्ही हे म्हणताय, असा प्रॉब्लेम नाही आला. पण लोकांना माहिती हवी असते, कारण जेन्युइन इन्फॉर्मेशन इज ऑल्सो रेअर नाउ डेज, कारण आपण एवढ्या इन्फॉर्मेशनला एक्सपोज्ड असतो. सो सोशल मीडियावरती खूप बऱ्याचशा एन्क्वायरीज येतात. लोकांना जाणून घ्यायचं असतं कसं करायचं, काय करायचं, मग काय प्रोड्यूस आहे. सो इट हेल्प्स. राईट. आणि मग वर्ड ऑफ माउथ नी पण कस्टमर्स येत आहेत का? हाऊ इज युअर लीड जनरेशन फनेल? दॅट्स माय बिगेस्ट काय म्हणतात मार्केटिंग टूल, वर्ड ऑफ माउथ. बिकॉज कितीही तुम्ही ट्राय करा, आजकालचे नवीन मार्केटिंग टूल्स वापरा, ऍडव्हर्टायझिंग करा, यू स्पेंड अ लॉट ऑन इट, बट वर्ड ऑफ माउथ इज समथिंग ज्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणजे आता कसं होतं, मोठ्या आता आम्ही काय असं ठेवलं नाहीये की एखाद्या सोसायटीमध्ये 400 फ्लॅट असतील तर आम्हाला ॲटलीस्ट 5 कस्टमर्स तिथे हवेत. दॅट्स नॉट आवर रूल. विथ द डिलिव्हरी चार्जेस अँड एव्हरीथिंग वी डिलिव्हर टू इव्हन 1 कस्टमर. बरोबर. सो त्या कस्टमरनी घेतल्यानंतर, प्रोड्यूस आवडल्यानंतर डेफिनेटली तो दुसऱ्याला सांगतो. आणि हा आमचा अनुभव आहे की, आणि तो आलेला कस्टमरच खरा चांगला टिकून राहतो. कारण त्यांनी कोणाच्या तरी अनुभवात ऐकलेलं असतं की सर्व्हिस चांगली आहे, डिलिव्हरी चांगली आहे, प्रोड्यूस चांगले आहे, ऍक्च्युली फरक दिसतो वगैरे या गोष्टी. सो वर्ड ऑफ माउथ इज, आय वुड से, माय बिगेस्ट मार्केटिंग टूल. बेस्ट. आणि दॅट रिअली हेल्प्स द कस्टमर स्टेज विथ. हा, आता स्टार्टअपसाठी म्हणजे फॉर दिस टूल टू वर्क फॉर एनी स्टार्टअप, सगळ्या गोष्टी लाईनीत असणं फार गरजेचं आहे. तरच वर्ड ऑफ माउथ चांगल्या पद्धतीने पुढे जातं. अगदी बरोबर. नाहीतर ते बॅकफायर पण करतं की अरे नाही, अजिबातच चांगलं नाहीये, त्यांनी बिझनेस लूज पण होऊ शकतो. आता इथे रिटेन्शनचा आपण थोडंसं बोलू की आय एम गेसिंग की हाय कस्टमर रिटेन्शन असेल. तर ते पण मे बी ह्या क्वालिटी प्रोड्यूसमुळे किंवा सर्व्हिसमुळे असणार. सो आता जेव्हा नवीन कस्टमर ऍक्विजिशन हा भाग आपण स्टार्टअप्स म्हणून बघतो, तेव्हा त्याची कॉस्ट ठरवण्याचं काहीतरी बजेट असतं. तर त्याच्यावरती हाऊ डू यू वर्क इन टर्म्स ऑफ डिसाइडिंग द मार्केटिंग बजेट? आता हा प्रश्न मी स्टार्टअप फाउंडरच्या ह्यानी विचारतोय, कारण बऱ्याचदा अनेक लोकांना ते प्रश्न पडलेले असतात की मी महिन्याला किती स्पेंड करू टू गेट 100 customers or whatever. Right. So
आय वुड से की आता आधी कसं झालं म्हणजे माझे पण आय वुड से मार्केटिंग वेज जे आहेत दॅट वी हॅव इव्हॉल्व्ड ओव्हर द इयर्स. बरोबर. आधी कसं झालं वी यूज टू डू लाईक प्रमोशनल स्टॉल्स, एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं, या सगळ्या गोष्टी होत्या. कोविडमध्ये वी डिड नॉट नीड एनी मार्केटिंग, सगळेच येत होते घ्यायला कारण होम डिलिव्हर्ड प्रोड्यूस होतं. राईट. पण ऑनलाईन फर्स्ट आणि दॅट टू फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे चालू करणं वॉज लाईक इट्स काय म्हणतात इट्स अ चॅलेंज. बरोबर. राईट. सो त्याच्यात आम्ही कस्टमर ॲक्विजिशन म्हणजे आता सध्या तर वी यूज परफॉर्मन्स मार्केटिंग, वी डू ॲडव्हर्टायझिंग. या सगळ्यात मला असं लक्षात आलं की जेवढे एफर्ट्स, एनर्जी मला हे स्टॉल्स आणि हे करून घालवावी लागते, त्या गणितात मला ऑनलाईन जास्त चांगला कस्टमर रिस्पॉन्स मिळतो ॲडव्हर्टायझिंग करून. कारण कसं आहे की जेव्हा मी एखाद्या एक्झिबिशनला जाते किंवा एखाद्या 400 फ्लॅट्सच्या सोसायटीत जाते, तिथे प्रॉबब्ली देर इज अ पॉसिबिलिटी की 2 ते 5 कस्टमर्सच असणार आहेत जे जेन्युइनली दे आर लुकिंग फॉर समथिंग ऑथेंटिक किंवा या थिंकिंग झोनमध्ये आहेत. बरोबर. पण जेव्हा मी ऑनलाईन हेच टार्गेटिंग करते तेव्हा मला स्पेसिफिक ऑडियन्स टार्गेट करता येतो. सो आय माईट ॲज वेल स्पेंड माय मनी देअर की तिथे सिलेक्टिव्ह ऑडियन्स येणार आहे माझ्याकडे. बरोबर. सो आता मला पास्ट माझ्या लर्निंग्समधनं आय हॅव लर्न दिस की ऑनलाईन मार्केटिंग इज बेटर फॉर मी, कारण वी आर ऑनलाईन फर्स्ट बिझनेस. म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं शॉप नसणं आणि फक्त ऑनलाईन करणं इट्स अ टास्क. पण येणारा कस्टमरही तसाच असतो जो ऑलरेडी ई कॉमर्सवरती एक्झिस्टिंग आहे, दे बाय लॉट ऑफ अदर प्रॉडक्ट्स टू, असेच आहेत. सो मग ते माझ्याकरता जास्त सोयीचं असतं. राईट. परफॉर्मन्स मार्केटिंग करणं आणि मेटावरती ॲड्स रन करणं म्हणा किंवा काही म्हणा. सो आणि ते जास्त इकॉनॉमिकलही वाटतं मला आत्ताच्या सध्या सिच्युएशनमध्ये असं मी म्हणेन. ऑफकोर्स इट विल इव्हॉल्व लेटर, आय विल हॅव टू डू मोर टाइप्स ऑफ मार्केटिंग म्हणा किंवा अजून प्रमोशन्स करावे लागतील. पण सध्या वी गेट अ गुड रिस्पॉन्स ऑनलाईन. नाईस, अमेझिंग. आणि ऑफकोर्स वेन यू रन ॲड्स कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ही जास्त असतेच रादर दॅन काय म्हणतात आपण बाहेर कुठे गेलो तर त्या दृष्टीने करायला. पण ॲज आय सेड की वर्ड ऑफ माउथ प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस फॅक्टर. एकदा त्या कॉस्टमध्ये मला एखादा कस्टमर मिळाला ऑनलाईन तर तो राहणार आहे आणि तो पुढे 5 लोकांना सांगणार आहे. सो मग या सगळ्याचं गणित हे ॲडव्हर्टायझिंगमध्ये बसतं आणि ते जास्त सोयीचं पडतं. कारण एखाद्या एक्झिबिशनला तुम्ही जायचं म्हणलं तर तुम्हाला 15,000 ते 20,000 ही कॉस्ट द्यावीच लागते फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ. राईट. आता मग इंटरनली ऑर मे बी इंटरनली इट्स नॉट अ राईट वर्ड, बट जे ऑलरेडी कस्टमर्स एक्झिस्टिंग कस्टमर्स साठीच तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी काय आहे? राईट. बिकॉज ऑब्व्हियसली सर्व्हिसमुळे तर रिटेन्शन असेलच, बट व्हॉट आय वॉज थिंकिंग इज की हे सगळे कस्टमर्स वेन दे स्पीक फॉर युअर ब्रँड त्यांना काहीतरी फ्युएल पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही काही कम्युनिकेशन आयदर ईमेलर्स असतील, व्हॉट्सअप ग्रुप असेल, मीटअप्स असतील, असं काही प्लॅन करता का? अजून कम्युनिटी बिल्डिंग वरती मी काम चालू नाही केलंय, बट ॲज यू सेड इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर विच मला आय वॉन्ट टू टेक इट अहेड की इव्हेंच्युअली हेच इम्पॉर्टंट आहे दॅट वी फॉर्म लाईक माइंडेड कम्युनिटीज की इस्पेशली कस्टमर्सच्या, नॉट जस्ट फ्रॉम द बिझनेस साईड पण कस्टमर्सच्या की. आणि अशा आहेत पुण्यात पण बरेच छोटे छोटे ग्रुप आहेत की काहीतरी हेल्थ असोसिएटेड ग्रुप्स आहेत किंवा असे आहेत. त्यावर अजून मी काम नाही केलंय फ्रँकली स्पीकिंग, बट ऑफकोर्स आय वॉन्ट टू डू इट. रिटेन्शन इज द हायेस्ट बिकॉज ऑफ ॲक्च्युली सर्व्हिस. कारण मी म्हणणार नाही की ऑफकोर्स वी ट्राय टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल प्रोड्यूस, आमच्याकडनं जे बेस्ट आहे ते आम्ही द्यायचा प्रयत्नच करतो, पण शेवटी पेरिशेबल प्रॉडक्ट आहे, कंप्लेंट्स येतात आणि काही गोष्टी आमच्या खरोखरीच हातात नसतात. कारण पॅकेजिंग झाल्यानंतर ते ट्रान्सपोर्टमध्ये कस्टमरपर्यंत जाईपर्यंत काहीही होऊ शकतं. इस्पेशली उन्हाळ्यात म्हणा, पावसाळ्यात म्हणा, खूप वेगळे प्रॉब्लेम्स येतात. सो तिथे काय महत्वाचं आहे तर सर्व्हिस. तिथे तुम्ही कस्टमरची कंप्लेंट कशी हँडल करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो आय हॅव अ डेडिकेटेड रिसोर्स की जिथे मी स्वतःही ते कम्युनिकेशन मेंटेन करते. एनी कस्टमर कॅन जस्ट मेसेज मी एनी टाइम एनी कंप्लेंट अँड वी टेक इट पर्सनली अँड वी रिझॉल्व्ह इट. की म्हणजे ॲमेझॉन सारखं की तुम्ही काय विचारता की तुम्हाला रिफंड देतो, अगदी असं नसलं तरी वी ट्राय टू डू इट. म्हणजे रिप्लेसमेंट वी विल ऑफर यू रिफंड इफ जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर. सो सर्व्हिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि रिटेन्शन त्यामुळेच हायेस्ट असू शकतं फॉर एनी बिझनेस. ऍक्च्युली फॉर दॅट मॅटर रिटेन्शन इज द लो कॉस्ट मार्केटिंग टूल आय वुड से. की जर तुम्हाला रिटेन्शन चांगलं ठेवता आलं तर नथिंग लाईक इट. यू डोंट नीड टू स्पेंड ऑन कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ऑल्सो.
आणि त्यामुळे आम्ही सर्व्हिसवरती खूप भर देतो आणि कस्टमर पुढच्या वेळी ऑर्डर करणाऱ्याचा तुम्ही चांगली सर्व्हिस दिलीत तर शेवटी. त्यामुळे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आय वुड से. पण कम्युनिकेशनसाठी एक डेडिकेटेड रिसोर्स हा ठेवावाच लागतो, कारण कस्टमरचा पेशन्स लेवल ही खूप कमी असते. मी आज खराब भाजी आली म्हणून मला 2 दिवसांनी कोणीतरी रिप्लाय करून चालणारच नाहीये. सो तिथल्या तिथे कस्टमरला अश्युरन्स देणं की वी आर देअर अँड देअर इज समवन हू यू कॅन टॉक टू इमिडिएटली, हे खूप महत्वाचं आहे आय थिंक. राईट. सो ॲज यू सेड की ऑनलाईन फर्स्ट बिझनेस आहे, सो इफ आय एम अ कन्व्हिन्स्ड potential customer and I happen to land on your website, तर तिथे माझी जर्नी कशी असेल? पहिल्यांदा मी येतोय, आय एम कन्व्हिन्स्ड नाव आय वॉन्ट टू बाय फ्रॉम यू. सर त्याच्यामध्ये काय काय ऑफरिंग्स आहेत? काही सबस्क्रिप्शन मॉडेल्स आहेत, काही कॉम्बोज आहेत, तर ते थोडं एक्सप्लेन कर. सो आम्ही अजून सबस्क्रिप्शन मॉडेलवरती आलो नाहीये, कारण एका भागात मला असं वाटतं की आय वॉन्ट टू गिव्ह दॅट फ्रीडम टू द कस्टमर की तुम्ही यू कम अँड बाय ॲज इन वेन यू लाईक. सबस्क्रिप्शनला कसं तुम्ही एक फिक्स कॉस्ट करता अँड देन देर आर सर्टन थिंग्स असोसिएटेड विथ इट, सम बेनिफिट्स यू ऑफर ऑफकोर्स, पण त्याच्याबरोबर एक असं पण येतं की यू नीड टू बी लॉयल विथ अस, राईट? कंपल्शन येतं. सो ऑफकोर्स इव्हेंच्युअली वी विल थिंक अबाउट इट. सबस्क्रिप्शन मॉडेल लॉयल कस्टमर्सना एस्पेशली कसं देता येईल आपल्याला, आणि कॉम्बोज ऑफर्स वगैरे तर चालूच असतात. पण जेव्हा एखादा नवीन कस्टमर येतो वेबसाईटवर, तर देर हॅज टू बी अ क्लिअर कम्युनिकेशन, कारण ॲज यू मेन्शन बिफोर की आमचं डिलिव्हरी मॉडेल थोडं वेगळं आहे की तुम्ही आज ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला उद्या नाही मिळणार आहे. सो हे क्लिअर कम्युनिकेशन मेंटेन करणं अबाउट द डिलिव्हरी प्रोसेस, अबाउट एक ईज ऑफ जर्नी टू बाय. कारण कसं आहे की तुम्ही भाजी आणि फळं जेव्हा दुकानात घ्यायला जाता, इट्स अ व्हेरी इझी टास्क. तुम्ही जाता, भाज्या फळं विकत घेता, वजन करून देतो दुकानदार आणि तुम्ही पिशवीत भरता. तेच मला ऑनलाईन रेप्लिकेट करायचं आहे, कारण माझं प्रेझेन्स फक्त ऑनलाईन आहे. सो फॉर मी माय ई कॉमर्स स्टोअर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. द वेबसाईट हॅज टू बी स्मूथ आणि कस्टमर हॅज टू फील की ओके दिस इज ॲज इझी ॲज गोइंग इन टू द मार्केट अँड बाईंग इट. अँड त्याकरता ऑफकोर्स टेक्नॉलॉजिकली तर वी कीप इव्हॉल्विंग वेबसाईट पॉईंट ऑफ व्ह्यूनी, डिलिव्हरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि कसं ते कस्टमर कम्युनिकेशन ईज आणि क्लिअर ठेवायचं यावर आम्ही भर देतो. वी कीप ऑन अपडेटिंग प्रॉडक्ट्स व्हेरी रेग्युलरली ऑन द वेबसाईट, की असं नको व्हायला की आम्ही वेबसाईटवर दाखवतोय पण ते अवेलेबल नाहीये. सो ही पण एक प्रोसेस खूप महत्वाची असते. ऑफकोर्स नॅचरल प्रोड्यूस म्हणल्यानंतर कधी कधी असं होतं की ओके हार्वेस्टिंग करायच्या वेळी आमच्या लक्षात येतं की ह्याची क्वालिटी चांगली नाहीये, आम्ही नाही देऊ शकत. पण आता आमचे कस्टमर्सही यूज टू होतात त्याला, की कधी कधी असा प्रॉब्लेम येऊ शकतो की वाय टू डिलिव्हर समथिंग दॅट वी आर नॉट शुअर अबाउट. सो म्हणजे व्हॉट युअर क्वेश्चन वॉज की बाहेर दुकानात जाऊन घेण्याची जर्नी इझी जो काही टास्क असतो तो रेप्लिकेट झाला पाहिजे वेबसाईटवर, इज व्हॉट वी ट्राय टू डू, आणि क्लिअर कम्युनिकेशन ठेवणं. सो टिपिकली कस्टमर्सना म्हणजे नवीन कस्टमरला किती सायकल्सनी तुमचं छान ट्युनिंग जमतं असं तुझा एक्सपिरियन्स आहे? असं मी एक्झॅक्ट नंबर नाही सांगू शकणार, पण 2 ते 3 डिलिव्हरी झाल्यानंतर आय थिंक द कस्टमर नोज दॅट यू नो इट इज अ रिलायबल सर्व्हिस, रिलायबल प्रोड्यूस, असं आय वुड से दॅट मच. लाईक 2-3 डिलिव्हरीज तरी लागतात. काय काय कस्टमर फर्स्ट डिलिव्हरीमध्ये सुद्धा खूप खुश होतात, जेव्हा लगेच आधी कुठून तरी ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांनी ऑर्गॅनिक प्रोड्यूस, सो त्यांना माहिती आहे व्हॉट टू एक्सपेक्ट. तर मग पहिल्या डिलिव्हरी नंतरही त्यांना कळतं. पण तेच असे पण काही कस्टमर असतात की दे हॅव नेव्हर बॉट ऑर्गॅनिक प्रोड्यूस, पण आता चालू करायचं आहे, तर मग ना कधी कधी मला डिस्क्लेमर्स द्यावे लागतात की तुम्हाला ते शायनी आणि खूप छान दिसणारं प्रोड्यूस वगैरे नाही मिळू शकत. कधी कधी असं होतं कधी कधी की डाळिंबाला बाहेरनं खूप डाग असतात किंवा काहीतरी, पण आतनं ते प्रोड्यूस खूप छान असतं. सो असे कधी कधी डिस्क्लेमर्स द्यावे लागतात. सो जर मी स्वतः नवीन कस्टमरशी बोलत असेल तर मी कधी कधी हे सांगते की तुम्ही आधी घेतलंयत का, तुम्हाला अनुभव आहे का, मग या गोष्टी सांगाव्या लागतात. देन वन्स दे नो व्हॉट टू एक्सपेक्ट, तर मग लिस्ट सांग ना जरा. डाग नसतात हा एक झाला. नाही म्हणजे मी असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळीच डाळिंब तुम्हाला डागाळ मिळेल. एक्झाम्पल्स की म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू आस्क हिअर इज की काय एक्सपेक्ट नाही करायला पाहिजे, किंवा काय एक्सपेक्टेड आहे वेन यू से की आम्ही ऑर्गॅनिक प्रोड्यूस घेतो. म्हणजे आता पालकाचा बंच जर दिला तर त्याला
थोडी भोकं असणार आहेत. कारण स्पिनच अँड पेस्ट गोज हँड इन हँड. असं होतच नाही की पालकाला पेस्ट येत नाही. तरी आपण त्यातनं सॉर्टिंग रेडिंग करून वी ट्राईड, पण 1-2 भोकं असू शकतात. आणि कारण स्पिनच इज द ऍक्च्युअली हायेस्ट काइंड ऑफ लिफी व्हेजिटेबल ज्याच्यावरती हायेस्ट पेस्टिसाइड स्प्रे केले जातात. पण इथे आपण नाही करू शकत. तर त्या केसमध्ये तुम्हाला पालकाच्या बंचमध्ये भोकं एक्सपेक्टेड असतील किंवा कॉलीफ्लॉवर कॅबेजमध्ये एखादी अळी चुकून येऊ शकते. आणि पण आय ऑलवेज से की इट्स बेटर टू वॉश देम ऑफ अँड इट्स स्टील एडिबल दॅन टू ट्राय टू वॉश अवे द इनव्हिजिबल केमिकल्स. असं आहे ते. किंवा टोमॅटोज जे आहेत ते अगदी पूर्ण लाल चुटूक आतनं कापल्यावरही असे आमचे डेफिनेटली नसतात. म्हणजे टोमॅटोजमध्ये फरक खूप लोकांना कळतो आमच्या की ऑर्गॅनिक टोमॅटोज आणि नॅचरली ग्रोन टोमॅटोज आणि बाहेर मिळणारे याच्यात खूप फरक जाणवतो. आणि स्पेशली फरक कुठे कळतो माहिती का, की चवीमध्ये. कारण आपण इतकं आता ते बाहेरचं कन्व्हेन्शनल प्रोड्यूस खात आलोय की आपण ओरिजिनल टेस्ट विसरलोय. म्हणजे पालकाची चव, टोमॅटोची चव ही कुठनं जास्त छान येऊ शकते. तर फार्मिंग हा एक भाग झाला, पण देशी बियाणं वापरणं, देशी सीड्स वापरणं. सो आमचे बरेचसे फार्मर्स हे सीड हार्वेस्टिंग हा एक प्रकार करतात की ते प्रोड्यूस जास्त वाढून द्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेपू असेल बाबा किंवा अजून काही, तर ते वाढून द्यायचं आणि त्याच्यात सीड नंतर गोळा करून परत त्याच पेरणं. त्याला सीड हार्वेस्टिंग म्हणतात. आणि बरेच फार्मर्स हे वर्षानुवर्ष करतात. सो दॅट 20 वर्षापूर्वी मिळणारं बियाणंही तुम्ही आत्ता खाऊ शकता. बरोबर. कारण ओव्हर द पिरियड जेनेटिकली मॉडिफिकेशन सुद्धा होतात, चवी बदलतात, हायब्रिड सीड्स येतात मार्केटमध्ये. या सगळ्यात ती चव डायल्यूट झालेली असते. पण सीड हार्वेस्टिंग या प्रकाराने आपण ती इंटॅक्ट ठेवू शकतो. आणि ह्या 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला प्रोड्यूस घेतल्यानंतर जाणवतील. इव्हन टेक्स्चर, कुकिंग करताना पटकन भाजी कुक होते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की असे काय काय इंडिकेटर्स आहेत की जे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. पण ऍट द सेम टाइम फॉर एक्झाम्पल बरेच कस्टमर्स आम्हाला विचारतात द्राक्ष असतात, तर त्याला बाहेरनं एक पांढरा लेअर आला की कस्टमर विचारतात तुमचं तर ऑर्गॅनिक, मग हे पांढरं पेस्टिसाइड रेसिड्यू आहे का वगैरे. पण पीपल डोंट नो की ऍपल, द्राक्ष ह्या सगळ्या फ्रुट्सना एक नॅचरल ब्लूम नावाचा प्रकार असतो, जो नेचरच इट कम्स विथ द नेचर की टू प्रोटेक्ट द मॉइश्चर. त्याच्यावरती तो एक ब्लूमचा लेअर असतो. सो दॅट्स नॉट नेसेसरीली अ पेस्टिसाइड रेसिड्यू, बट इट्स अ नॅचरल ब्लूम लेअर. सो हे एज्युकेशन कंटिन्युअस द्यावं लागतं आणि माहीत नसतं कस्टमरना. आणि आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू टेल देम की आता मिसकन्सेप्शन्स मध्ये राहण्यापेक्षा ते सांगितलेलं बरं असतं. सो असे काय काय इंडिकेटर्स असतात दॅट यू कॅन फॉलो अँड एक्सपेक्ट. राईट. आणि फ्रिक्वेंटली आता जे लोक तुझ्याकडनं घेत आहेत त्यांनी असे तुला काही टेस्टिमोनियल सारखे हे सांगितलेत का फीडबॅक की हेल्थ इम्प्रूव्ह झाली किंवा असे काही अॅनेक्डोटल काही रेफरन्सेस सांगू शकशील का? आता आय हॅवंट वर्क स्पेसिफिकली. कस्टमरला कसं आहे, तुम्हाला अशा स्पेसिफिक गोष्टींमध्ये टेस्टिमोनियल विचारावं लागतं. इम्प्रॉम्प्टू जे असतं की खूपच छान होतं प्रोड्यूस आणि हे वगैरे, ते तर आम्हाला रेग्युलरली कळतं. पण विथ रिस्पेक्ट टू हेल्थ अँगल प्रॉबेबली इट विल बी अ गुड आयडिया दॅट वी आस्क आवर लॉयल कस्टमर्स की ओव्हर द पिरियड तुम्हाला काही फरक जाणवलाय. शुअर. कारण की म्हणजे व्हॉट आय वॉज थिंकिंग इज बरोबर की अगेन प्रॉबेबली थोडं आयडियल असेल हे टेस्टिमोनियल, पण एखादा कस्टमर आहे की जे तुझ्याकडे ऑलमोस्ट 1 वर्ष घेत आहेत आणि त्या 1 वर्षात त्यांनी ब्लड वर्क पण केलेलं आहे, आधीचं आणि नंतरचं. असा काही डेटा आला तर इट इज दॅट वुड बी इंटरेस्टिंग. आय विल टेक इट अप प्रॉब्ली की इव्हन डायबिटीज रिलेटेड किंवा आता आमच्याकडे बऱ्याचशा एन्क्वायरीज ना या रिसेंटली मी खूप ऑब्झर्व केलं या कॅन्सर पेशंट्सच्या यायला लागल्या आहेत. की दे रिअली वॉन्ट टू बी शुअर की आम्हाला ऑथेंटिक सोर्स पाहिजे ऑर्गॅनिकचा. आणि ते मग खूप क्रिटिकली विचारणा करतात की काय आहे, हे आहे, ते आहे. कारण त्यांना दे हॅव प्रॉब्ली रिकवर्ड किंवा दे आर अंडरगोईंग किमो किंवा असे बरेचसे आता रिसेंटली एन्क्वायरीज आल्या आहेत. मग त्यांना डॉक्टर्स सजेस्ट करतात यू स्टार्ट इटिंग ऑर्गॅनिक. इफ यू नो अन ऑथेंटिक वेंडर स्टार्ट इटिंग ऑर्गॅनिक. बिकॉज काय होतं की आपण भाज्या आणि फळं खात असतो. म्हणजे आता एक अशी एन्क्वायरी होती माझ्याकडे की ती बाई की मिझरेबल झाली होती की ती म्हणत होती की माझी खरं तर लाईफस्टाईल, मी साधी गृहिणी आहे आणि रोजचं घरचं खायचं, व्यायाम वगैरे इथपर्यंत माझी बेसिक लाईफस्टाईल आहे. आय डोंट नो हाऊ इट केम आणि कसं झालं ते नाही माहिती. पण मग आता डॉक्टर म्हणतात की माहित नाही, मे बी फळं भाज्या कशात नाही काहीही होऊ शकतं. सो वी नेव्हर रिअली थिंक अबाउट की व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स जे आपण डेली कन्झ्युम करतो की ठीक आहे
पेस्टिसाइड्सचं प्रमाण, त्याच्यावरचं रेसिड्यूचं प्रमाण हे अगदी मायक्रो क्वांटिटीजमध्ये असेल, बट थिंक अबाउट इट, यू आर इटिंग टोमॅटोज एव्हरी डे. लिटरली महाराष्ट्रीयन फूडमध्ये आपण प्रत्येक गोष्टीत टोमॅटो घालतो. सो एव्हरी डे ओव्हर द पिरियड ऑफ 40 years यू आर गोइंग टू हॅव दॅट प्रोड्यूस. तर डेफिनेटली इट इज गोइंग टू कॉज सम काइंड ऑफ डिस्ट्रप्शन्स इन युअर बॉडी. इट कॅन बी एंडोक्राईन इश्यूज तर खूप होतात, आणि हे रिसर्च बेस्ड स्टडीज आहेत सगळे, म्हणजे मी स्वतः नाही सांगत आहे, पण एंडोक्राईन डिस्ट्रप्शन्स आहेत. देन पेस्टिसाइड्समुळे, एक्सपोजरमुळे कॅन्सर होणं हे लाईक इट्स वाईडली नोन, पण वी नेव्हर रिअली ब्लेम इट ऑन द फ्रेश प्रोड्यूस दॅट वी ईट. आपल्याला वाटतं काहीतरी लाईफस्टाईलमध्ये चुकीचं असेल, किंवा अल्कोहोल प्यायल्यानंतरच होतं, किंवा अजून काही गोष्टी प्रोबॅबली आर फ्यू रिझन्स, बट याला आपण कधी महत्व देत नाही की जे आपण एव्हरीडे होलसम मील म्हणून खातो, जे हेल्दी म्हणून खातो, त्याचा सुद्धा रिसोर्स माहित असणं खूप महत्वाचं आहे. त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि अशा आम्हाला कॅन्सर पेशंटच्या खूप एन्क्वायरीज येतात, आणि त्यांना हवं असतं जेन्युइन प्रोड्यूस. सो दिस इज समथिंग प्रॉब्ली आय विल टेक इट अप, की आहे त्या एक्झिस्टिंग कस्टमरना काही फरक पडला का, थोडा डेटा चांगला येऊ शकतो, किंवा कोणी असं केलं असेल आधी तर त्यांच्याकडे. आय एम शुअर देअर मस्ट बी सम काइंड ऑफ स्टडीज की ॲज आय सेड, गट हेल्थचं पण यू कॅन, गट हेल्थ इज वाइडली नोन ऑलरेडी, अँड देअर हॅज बीन ऑलरेडी अ रिसर्च की हाऊ इट मॅटर्स, बिकॉज द मायक्रोबायोम इन कन्व्हेन्शनल प्रोड्यूस अँड द मायक्रोबायोम इन ऑर्गॅनिक प्रोड्यूस, त्याच्यात खूप फरक असतो, आणि न्यूट्रिएंट्स मध्ये खूप फरक असतो. सो डेफिनेटली दोज थिंग्स आर गोइंग टू बी अफेक्टेड. बट येस, म्हणजे असा जर खूप मोठा स्टडी बाहेर आला की खूप फरक पडतो, तर मग सगळं लाईक ऑल कंपनीज, एव्हरीवन विल दॅट विल बी लाईक अ बिग हायली स्किल्ड ऑर्गॅनिक कंपनीज चालू होते. अगेन दॅट इज नॉट ऑर्गॅनिक. Amazing. The pesticide companies will sue us probably, but yeah. Right. So आता how do you see BioBasket ची ग्रोथ इन से 2024? आपण 5 वर्ष नको जायला. Right. Oh yes, that is a very cliche question everyone asks you. Okay, where do you see yourself in 5 years? पण I measure growth मला स्लो ग्रोथ वरती आय बिलीव्ह. Nice. बिकॉज ऑफ द बिझनेस मॉडेल पण म्हण, किंवा द काइंड ऑफ प्रॉडक्ट दॅट आय एम सेलिंग म्हण, पण स्लो ग्रोथ वरती आय बिलीव्ह, बिकॉज इव्हेंच्युअली इट्स अबाउट अ लॉंग टर्म गेम आणि सस्टेनेबिलिटी. कारण इथे कसं आहे की बरेच बिझनेस हे आपण, म्हणजे इथे प्रॉडक्टच वेगळं आहे. इथे मला 3 गोष्टी आहेत, एक आहे हेल्थ, एक आहे फार्मर, आणि एक आहे सस्टेनेबिलिटी. ह्या तिन्हीचं मिक्सचर साधून मला ग्रोथ करायची आहे. आणि काही काही बिझनेस असे कमर्शियल स्केलसाठी असतात, काही काही बिझनेस हे मोटिव्ह वरती बेस्ड असतात. आणि दिस इज समथिंग इज व्हॉट माय मोटिव्ह इज बिहाइंड बायोबास्केट, की इथे कम्युनिटी क्रिएट करणं आणि अवेअरनेस क्रिएट करणं, अँड टू गिव्ह पीपल हेल्थ विच दे डिझर्व, लाईक इन नेचर, असं ते गणित आहे. आणि त्या टर्म्समध्ये मला आय प्रिफर द स्लो ग्रोथ. सो ॲज आय सेड की इट्स व्हेरी इझी फॉर मी. आमच्याकडे बाकीचे पण नॉन पेरिशेबल प्रॉडक्ट्स आहेत. आय कॅन इझिली स्टार्ट पॅन इंडिया अँड स्टार्ट सेलिंग दोज प्रॉडक्ट. आय कॅन क्रिएट बिग बाजार टाईप ऑफ मॉडेल और बिग बास्केट टाईप ऑफ मॉडेल अँड ऑफर द डिलिव्हरीज, किंवा इव्हन एव्हरीडे डिलिव्हरी आम्ही सुद्धा चालू करू शकतो. बट दॅट्स नॉट द पर्पज बिहाइंड इट. सो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये मला जास्त काम करायला आवडेल, की त्याच्यावरती जास्त फोकस ठेवून इन्क्रीजिंग द कस्टमर बेस. आत्ता आमचा पुण्यामध्ये आहे, देन इव्हेंच्युअली सून आय वॉन्ट टू टेक इट टू मुंबई. सो सिटी बाय सिटी जाऊन तिथे फार्मर कम्युनिटीज क्रिएट करणं, वेअर आय सी बायोबास्केट गोईंग अहेड. आणि लोकांना तो एक, जसं मी म्हणलं की जसा एक फॅमिली डॉक्टर असतो, तसा एक फॅमिली फार्मर देणं, की अ ट्रस्टेबल फेस, की वेअर यू कॅन रिअली गो टू द सोर्स ऑफ युअर फूड, असं क्रिएट करणं हे इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स ही सगळी फिलॉसॉफी जपताना कमर्शियल स्केलवर ते व्हायबल करणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्याकरता आय पुट माय एफर्ट इन देअर. फार्मर्स आर देअर टू ब्रिंग यू द बेस्ट पॉसिबल प्रोड्यूस, पण ती कमर्शियल साईड डेव्हलप करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. पण दॅट्स हाऊ आय सी. आत्ता तर यावर्षी तर माझा प्लॅन आहे की पुण्यामध्ये रिअली क्रिएट अ व्हेरी गुड कस्टमर बेस अँड देन टेक इट अप अहेड आफ्टर पुणे टू अ डिफरंट सिटी and expand it there. असं प्लॅन आहे. मोर अँड मोर बिल्डिंग फार्मर कम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज मेनी एज फार्मर्स आय कॅन हेल्प. शुअर. इज व्हॉट द मोटिव्ह इज. कारण इथे दोन्ही आहे ना. नॉर्मल बिझनेसमध्ये कसं असतं, तुम्हाला सप्लायरला तुम्ही किती प्राइस चेपून मागाल याकडे गणित असतं तुमचं. इथे उलट आहे की मला ते करायचं नाहीये. आय वॉन्ट द फार्मर टू डिसाइड देअर ओन प्रोड्यूस प्राइस. इथे मी म्हणजे वेळेला 100 रुपये किलो ही फार्मरला द्यायला तयार होते, वेन आय एम कॉन्फिडंट की आय कॅन सेल द प्रोड्यूस. बरोबर.
सो इथे ह्या दोन्हीचा बॅलन्स साधून ग्रोथ पुढे न्यायची आहे आणि त्याकरता स्लो ग्रोथ इज समथिंग आय एम ओके विथ अँड आय ऑलवेज बिलीव्ह इन दॅट. नाईस. येस. सो वी विश यू अ स्लो ग्रोथ. जनरली आपण असं म्हणत नाही, राईट. पण इट इज ऑलवेज गुड. आणि ऑल द बेस्ट फॉर you बायोबास्केट so much. आणि युअर व्हेंचर. येस. एनी हेल्प नीडेड फ्रॉम मंगळवार मार्केटिंग और मी आपण करूया. एस्पेशली दोघंही पुण्यात आहोत, तर येस. पुणे फोकस काही ऍक्टिव्हिटी असेल तर आय विल बी हॅपी टू हेल्प. Yes, I think more than marketing, I would like to use this platform for as I said की लोकांना एक जेन्युइन माहिती मिळणंही गरजेचं असतं. शुअर. आणि फक्त प्रॉडक्ट सेलिंग. आय एम नॉट सेइंग जस्ट बाय इट फ्रॉम बायोबास्केट. दॅट्स नॉट द पॉइंट. एज आय सेड की this is something different. It's like we want to take the philosophy ahead and the motive ahead, not just the product. सो त्या दृष्टीने काही करता आलं तर डेफिनेटली वी कॅन डू आणि वी कॅन डू मोर ऑफ दीज टॉक्स सो दॅट पीपल गेट मोर इन्फॉर्मेशन. येस, पण असं शुअर. काहीतरी नक्की करता येईल. बट येस, थँक्स अ लॉट फॉर हॅव्हिंग मी अँड गिव्हिंग द अपॉर्च्युनिटी टू रीच टू मोर पीपल. कारण हे खूप महत्वाचं असतं, माहिती देणं. ऍब्सोल्युटली. आणि आय थिंक लोकांना खूप माहिती मिळेल याच्यातनं. आय होप. यू आर फॅन्टॅस्टिक मुक्ता. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. युट्यूबवरती आपण हा प्रयोग चालू केलेला आहे, त्याला चांगला रिस्पॉन्स येतोय. सो तुम्ही शेवटपर्यंत जर एपिसोड ऐकत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका. मराठीतून चांगली माहिती देणं, मराठीतून एंटरप्रेन्युअर्स बरोबरचा जर्नी डिस्कस करणं, हाच हेतू आपल्या पॉडकास्टचा आहे. त्यामुळे तुम्ही जर फॉलो करत नसाल, सबस्क्राईब केलं नसेल, कॉमेंट केली नसेल तर ती करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.